कबड्डी म्हणलं की आपल्याला आठवतं आपल्या मातीतला खेळ, आपल्या महाराष्ट्राचा खेळ. कबड्डी फेमस असण्याचं कारण म्हणजे त्या खेळामध्ये असलेली रोमांचकता, तो खेळ ज्या पद्धतीने थरारक होतो ते. पण या खेळाला थरारक बनवण्यासाठी खूप मोठ्या खेळाडूंचा हात असतो. खेळाडूंचा शोध घेत आपण भोसरीमध्ये पोहोचलेलो आहे. आपण ज्या खेळाडूची मुलाखत आज घेणार आहोत त्या खेळाडूने ज्युनियर नॅशनल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवलेलं आहे. सिनियर नॅशनल स्पर्धेमध्ये सुद्धा सुवर्णपदक मिळवलेलं आहे. ज्युनियर इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये भारतासाठी सुवर्णपदक विजेताही तो खेळाडू आहे. एवढंच काय तर प्रो कबड्डीमधील चमकणारी ती ट्रॉफी सुद्धा या खेळाडूंनी जिंकली आहे. मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता मी स्वागत करतो विराज विष्णू लांडगे सर यांचं. दादा, नमस्कार. तुझं स्वागत आहे स्पोर्ट्स मराठीमध्ये. नेमकं कबड्डी निवडण्याचं कारण काय आणि कबड्डी खेळाची सुरुवात कशी झाली? कबड्डी निवडण्याचं कारण एकच की आमच्या घरात सगळे खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडे बघूनच आम्ही आज कबड्डी खेळामध्ये आलो. आमचे चुलत बंधू मच्छिंद्र लांडगे, नवनाथ लांडगे, संतोष लांडगे, योगेश लांडगे, म्हणजे आमच्या घरातूनच वारसा आहे कबड्डीचा. कुस्ती आणि कबड्डी आमच्या घरातच खेळली जाते, त्याच्यामुळे मी कबड्डी पहिल्यापासून आम्ही वळालो. म्हणजे सुरुवात कशी झाली? तू पहिल्यांदा कुठं कबड्डी खेळलास त्याच्याबद्दल जरा सांगशील? मी आमच्या गावात एक संघ होता भैरवनाथ म्हणून, हम्म. तिथे हे आमचे लोक भाऊ आमचे प्रॅक्टिसला जायचे. तर 1-2 दिवस मी प्रॅक्टिस बघायला गेलो तिथे. प्रॅक्टिस बघितल्यानंतर मला असं वाटलं की मला पण खेळूशी वाटला तो खेळ. मग मी पण तिथे प्रॅक्टिसला जायला लागलो आणि नंतरून त्या खेळामध्ये मला आवड निर्माण झाली. पण आता खेळ म्हणून आपण सगळेजणच खेळतोच, पण कधी कळलं की आता आपण त्या प्रोफेशनल लेवलनी खेळावं, आता कबड्डीला करिअर म्हणून घ्यायचं आपल्याला आणि आता त्या पद्धतीने तयारी सुरुवात करायची आपल्याला? ज्यावेळेस आमचं साईमध्ये सिलेक्शन झालं स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये, त्यावेळेस म्हणजे खऱ्या अर्थाने खेळाची आम्हाला म्हणजे एक भूमिका कळाली. खेळामध्ये किती मेहनत केली पाहिजे, काय डाएट घेतला पाहिजे, तिथे जाऊन आम्हाला नक्की कळालं खेळाबद्दलचं, खेळामध्ये काय काय करावं लागतं. तेव्हापासून मग आम्ही जरा थोडं प्रोफेशनल लेवलकडे वळालो. आणि कबड्डी असा खेळ आहे की मुंबईमध्ये जास्त खेळला जातो. व्यावसायिक लेवल असेल मग तिथे जास्त मॅच असतात. तिथे सारखं आठवड्यातनं दोनदा तीनदा 3 वेळा मॅच असतात. त्याच्यामुळे मुंबईत गेल्यानंतर थोडं प्लेयर लोकांशी ओळख झाली, थोडे प्लेयर चांगले प्लेयर बघायला भेटले, त्यांच्याकडे बघून थोडं सुरुवात झाली. ठरवलंस की आता या आता professional- प्रोफेशनल लेवल करायचं म्हणून खेळायचं. आता तू जेव्हा ज्युनियर नॅशनल आपल्या महाराष्ट्रामध्ये सिलेक्ट झाला होतास, कारण सुरुवातीला एकदम लहान वयातच तू महाराष्ट्रासाठी सिलेक्ट झाला होता, त्यावेळेस तुझी प्रतिक्रिया काय होती आणि तो ती ज्युनियर स्पर्धा तुला कशी गेली? ज्यावेळेस सिलेक्शन झालं माझं महाराष्ट्राला ज्युनियर नॅशनलला, ती छत्तीसगडला झाली होती आणि तिथे मी महाराष्ट्राचा कॅप्टन होतो ज्युनियर नॅशनलचा. तर टीम आमची भरपूर चांगली होती आणि घरातले पण सगळे खुश होते. पहिल्यांदाच माझं म्हणजे खेळामध्ये सिलेक्शन झालं होतं ज्युनियर नॅशनलला. आणि तिथे गेल्यानंतर आमची टीम पण चांगली खेळली, टीमने चांगला परफॉर्मन्स केला आणि टीमला मेडल आलं होतं तिथे. आणि मी कॅप्टनशिपच्या आतमध्ये मला मेडल भेटलं होतं. हे पहिलीच गोष्ट होती अशी माझ्या लाईफमधली की नॅशनलमध्ये जाऊन मला मेडल भेटलं होतं. त्यामुळे खूप आनंदी होते मी, माझ्या घरचे पण भरपूर आनंदी होते. आता महाराष्ट्राला जेव्हा विजेतेपद मिळवलं तुम्ही, तेव्हा कशी तुमची भावना होती? सर्व खेळाडू काय, आणि तू स्वतः कॅप्टन होतास, तर काय भावना होते ते? कारण पहिली स्पर्धा आपली जेव्हा आपण ज्युनियरला जातोय. माझ्या डोक्यात एकच होतं, फक्त खेळायचं. कारण ग्राउंडवरती इतकी प्रॅक्टिस व्हायची, प्रॅक्टिस मधून असं आम्ही एकदम हे झालो होतो प्रॅक्टिस करून. मग त्यामुळे तिकडे खेळायला गेल्यावरती काय असं वाटलं नाही मला खेळताना. पण सगळे चांगले प्लेयर होते. त्याच्यानंतर आमचे मग इंडिया कॅम्प मध्ये सिलेक्शन झालं होतं तिथनं आमचं सगळ्यांचं. इंडिया कॅम्प आमचा 2 महिन्याचा होता. त्यातनं माझं टीम इंडियासाठी पण सिलेक्शन झालं होतं. आता तू बोललास की इंडियन कॅम्प मध्ये तुझं सिलेक्शन झालं होतं. आता तू ज्युनियर लेवललाच होतास अजून सुद्धा. आपण आता महाराष्ट्राचे खेळाडू कसे असतात की प्रत्येक खेळाडूसोबत आपली ओळख पाळख असते, पण ज्युनियरला जेव्हा तू इंडियासाठी गेलास, तिथल्या खेळाडूंची भाषा वगैरे थोडंसं वेगळं असतं आपल्यापेक्षा, तर त्या वातावरणाशी कसं जोडून घेतलंस तू? नाही, इंडिया कॅम्प मध्ये मी म्हणजे जे बाहेरचे खेळाडू आहेत त्यांच्याशी पहिल्यांदाच माझी ओळख झाली होती. मग काही हरियाणाचे होते, युपीचे खेळाडू होते, साऊथचे काही खेळाडू होते, महाराष्ट्रातले पण बरेच खेळाडू होते त्यावेळेस. मोबिन शेख म्हणून एक माझ्या बरोबर होता खेळाडू, मयूर घोरपडे होता. म्हणजे असं काही नव्हतं की मी तिथे एकटा पडल्यासारखं झालं होतं, पण बरेच खेळाडू होते महाराष्ट्रातले. पण आम्ही 4-5 जण होतो. नंतर थोड्या दिवसांनी ओळखा झाल्या तिथे जाऊन. काय नाही, 1-2 महिन्याचा कॅम्प होता. पहिला 1 महिना कॅम्प केला, परत दुसऱ्या महिन्यात दुसरा कॅम्प होता आमचा.
तो पण कॅम्प केला. नंतर आमचं ज्यावेळेस टीम सिलेक्शन झालं फायनल, त्यामध्ये मोबिन शेख आणि माझं सिलेक्शन झालं होतं महाराष्ट्राकडून. मग अशी टीम बनली होती 12 जणांची आमची. आता तुमचं सिलेक्शन वगैरे झालं सगळंच, हम्म. पण आता कारण भारतातनं बाहेर चाललोय आपण स्पर्धा खेळण्यासाठी, खूप लहान आहोत. मग त्या स्पर्धेचे तर थोडेसे अनुभव तुझे, काही किस्से वगैरे असतील. ज्यावेळेस आम्ही म्हणजे खेळायला चाललो होतो हम्म. त्यावेळेस म्हणजे आमचं वजन जास्त होतं. म्हणजे आम्ही एक 7-8 खेळाडू होतो. म्हणजे इंडिया कॅम्प मधला एक अनुभव सांगतो. असं झालं होतं, माझं मोबिन आम्ही सगळे, बाकी संदीप नरवाला असेल, एक 4-5 अजून खेळाडू असतील, सगळ्यांचं वजन जास्त होतं आमचं. आणि ज्यानंतर 12ची टीम ज्यानंतर फायनल झाली त्याच्यानंतर आमचा सराव वाढला होता. आणि विशेष आम्ही 5-6 खेळाडू होतो, आमच्याकडनं जास्त सराव करून घेतला जायचं आणि जेवायला कमी दिलं जायचं. हा. म्हणजे ज्यूस लिक्विड बेसवर सराव जास्त करून आम्हाला, याच्यात जेवायला कमी दिलं जायचं. हा, म्हणजे लिक्विडवर आम्हाला जास्त भार होता आमचा. नंतर नंतर वजन काही काही लोकांचं कमी होत नव्हतं, एक्सरसाइज करून पण वजन तुटत नव्हतं. मग आम्ही काय करायचो, कॅम्प संपला ना की सगळे एकत्र भेटायचो प्रॅक्टिस झाल्यानंतर, आणि एक बाहेर ज्यूसची गाडी असायची, त्या गाडीवर जाऊन आम्ही ज्यूस प्यायचो सगळे. एक दिवशी असंच शर्मा सर म्हणून येते आमचे, गांधीनगरला असतात, साईचे कोच आहेत ते इंडिया कॅम्पमध्ये आम्हाला कोच होते. त्यांनी आम्हाला बघितलं ज्यूस पितानी. मग त्यांनी ज्यूसच्या गाडीपासून आम्हाला ज्यूस पिऊन दिला. तिथनं प्रॅक्टिस संपली होती. त्यांनी जे आम्हाला तिथनं हॉस्टेलपर्यंत परत चालू केलं रनिंग, तिथनं म्हणले चला इथनं पळत चला म्हणले. म्हणजे जेवढं ज्यूस पिलं होतं तेवढं सगळं उतरून टाकलं पोटात आमचं त्यांनी. मग दुसऱ्या दिवशी पण त्यांनी परत एक्सरसाइज जास्त वाढवले होते आमच्याकडे. असे मजेदार किस्से झाले होते. आपण बघतो की कबड्डीमध्ये भारत एक नंबरच आहे सगळीकडे. हा. ज्युनियर मध्ये तुम्ही असणारच एक नंबर, पण असणं आणि तिथे दाखवणं यात किती फरक असतो. कारण की एक्सपेक्टेशन असतात की आपल्याकडून गोल्ड मेडलच आणायचे, हो. तुम्ही ते आणून दाखवलं. मग हो. ते जबाबदारी कशी असते की गोल्ड मेडलची एक्सपेक्टेशन आहेत आणि आपल्याला आणायचे ते. नाही, आपल्या देशासाठी खेळणं एक तो पार्टच वेगळा असतो की खूप जबाबदाऱ्या असतात. आपण नॅशनल खेळतो त्यावेळेस एवढं काय वाटत नाही. ज्यावेळेस देशासाठी खेळायला जातो तो भाग वेगळाच असतो. म्हणजे एक जबाबदारी असते माणसाच्या खांद्यावरती, की इथं हरल्यानंतर आपल्या महाराष्ट्रात जाऊन या आपल्या देशात जाऊन लोक परत आपल्याला हे करणारच आहे. त्याच्यामुळे सगळे प्लेयर, म्हणजे टीम पण चांगली होती आमची आणि सगळे जबाबदारीने खेळत होते. असं वाटलं नाही की कुठली मॅच आमची टाईट होईल. असं इराणची एक टीम होती, आम्हाला वाटलं होतं थोडं त्यांच्यासोबत मॅच टाईट होईल, पण काय एवढं हे नाही झालं. त्यांना पण तुम्ही वन साइडच हरवलं. हा, सगळे टीम चांगली असल्यामुळं खेळून गेलो आम्ही, चांगलं मेडल आलं आम्हाला तिथं. मेडल आल्यानंतर गावात तुझं स्वागत झालं. हो, एअरपोर्टला सगळे आमचे भाऊ सगळे घ्यायला आले होते, मित्र भाऊ सगळे आमचे घ्यायला आई आले. वडिलांना खूप आनंद झाला आई असेल. वडिलांना पण भरपूर आनंद झाला. एक स्वप्न बघितलेलं असतं की हो. भारताकडनं खेळावं आणि तू खेळलास इतक्या लहान वयात ते सुद्धा. आता ज्युनियर सोडून आपण सिनियर कडे येऊयात. सिनियर स्पर्धा, तू महाराष्ट्राचा टॉपचाच खेळाडू होता त्यावेळेस. सिनियर संघात कसं निवड झाली तुझी? जी म्हणजे आमची जिल्ह्याची टीम होती, पुणे जिल्ह्याची, त्या पुणे जिल्ह्याच्या टीम मध्ये आम्ही खेळायचो. त्यामध्ये आमची टीम नेहमी आम्ही फायनल खेळलो. आम्ही ज्या वेळेस आम्ही खेळलो 3 ते 4 वेळेस आम्ही स्टेटची फायनल मारलेली, आम्ही जिंकलोय. आणि त्यातनं माझं 2018 साली ज्यावेळेस नॅशनलला गोल्ड आलं त्यावेळेस कराडला स्टेट सिलेक्शन ट्रायल झालं होते. तिथे पण आम्ही फायनल जिंकलो होतो. तिथनं महाराष्ट्राच्या टीम मध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. आणि असं नॅशनलला आम्ही गेलो हैदराबादला. क्वार्टर फायनलच्या मॅच पर्यंत मला संधी नव्हती भेटली खेळायला आतमध्ये. माझा एक सिनियर होता सचिन शिंगाडे, सेम माझ्या प्लेसवरती खेळत होता. तो लेफ्ट कव्हर असल्यामुळे त्याला पहिली संधी भेटली होती. कालांतराने थोडं त्याला काहीतरी दुखापत झाल्यामुळे मला संधी भेटली क्वार्टर फायनल नंतर. सेमीफायनल फायनल मी खेळलो तिथे आणि चांगलं खेळून गेलो आणि तिथे गोल्ड आला आम्हाला. म्हणजे असं वाटलं पण नव्हतं की मी खेळून गोल्ड मी जिंकन. त्यात माझा परफॉर्मन्स पण चांगला झाला होता, पण त्यामुळे खूप भारी वाटलं होतं आम्ही. आणि 11 वर्षांनी आम्हाला मेडल आलं होतं महाराष्ट्राला. त्याच्यामुळे भरपूर आम्ही सगळेच आनंदी होतो. मी, रिशांक असं, नितीन मदने असं, निलेश साळुंके असं, सिद्धार्थ देसाई होता आमच्या त्यावेळेस. सगळेच प्लेयर चांगले होते, अजिंक्य कापरे वगैरे होते. आता तू रिशांक दादा बद्दल बोललास. रिशांक दादा, नितीन मदने, निलेश साळुंके, अजून एखादे एवढे मोठे मोठे खेळाडू संघात असणं, रेडर आणि कर्णधार आपला रिशांक होता. हा, रिशांक दादाचं कर्णधारपद आणि एवढे मोठे मोठे रेडर, याचा संघाला कसा फायदा झाला सांगशील आम्हाला? रिशांकनी जी कॅप्टनशिप होती त्याची जबाबदारी पूर्णपणे त्यांनी पार केली होती. टीमला खूप चांगलं तो मोटिवेट करायचा, चांगलं समजून सांगायचा. तो झाला, नितीन झालं, गिरीश झालं, हे सिनियर प्लेयर होते. त्यांनी भरपूर म्हणजे असं प्लेअरला मोटिवेट करून म्हणजे
मी बरं. ज्यावेळेस क्वार्टर फायनल सेमीफायनलची मॅच खेळलो, गिरीश माझ्या पाठीमागचा कॉर्नर होता, लेफ्ट हम्म. कॉर्नर. मला बोलायचं तू खेळ बिंदास, मी आहे, तू मार, मी आहे. आणि चांगलं खेळलो मी तिथे. सगळे चांगले खेळले होते तिथे, म्हणजे नाही का. ईशान दादाच्या कॅप्टनशिप बद्दल जरा सांगशील, कारण ते एन्व्हायरमेंट ठेवणं खूप टीम महत्वाचं असतं मध्ये तिथं. त्यांनी म्हणजे प्रॅक्टिस ज्यावेळेस आमची झाली, हम्म. कराडला कॅम्प लागला होता आमचा, त्या प्रॅक्टिस मध्ये पण 12 झाल्यानंतर चांगली प्रॅक्टिस ईशाननी पण आम्हाला चांगलं मोटिवेट करून चांगली प्रॅक्टिस करून घेतली होती. हम्म. नितीन आसन मधने भरपूर त्यांनी चांगलं योगदान दिलं होतं आम्हाला. सिनियर प्लेअर असले तर थोडा टीम मध्ये फायदा झाला होता. ईशान प्रत्येक प्लेअरला प्रत्येकाची चूक सांगत होता तिथे, की काय झालं, कसं खेळायला पाहिजे आणि काय चुका होत्या ते. एक बसून आम्ही सगळे मीटिंग मध्ये बोलायचो. आता आपण भारतात पाहतो कबड्डीची भयानक स्पर्धा आहे, हम्म. तरी टॉपच्या टीम मध्ये महाराष्ट्र येते, हा. टॉपच्या टीम मध्ये महाराष्ट्र येते, पण तरी सुद्धा आपल्याला 10-11 वर्षानंतर विजेतेपद मिळालं होतं आपण. हो, बरोबर आहे. मग यावेळेस काय तुमची तयारी वेगळी होती, कोच काय असतील, कर्णधार असेल, तुमची तयारी काय अशी वेगळी होती की ज्यामुळे डायरेक्ट यावेळेस आपल्याला टीम तर स्ट्रॉंग दरवेळेस असते, पण क्वार्टर फायनल सेमीफायनल मध्ये आपण पराभूत होतो महाराष्ट्राचा संघ. मग काय वेगळं केलं यावेळेस? असं झालं होतं त्यावेळेस की सर्व्हिसेस ही टीम आपल्याला सेमीफायनलला लागत होती. ती गटातली एक मॅच हरल्यामुळे ती दुसऱ्या साईडने गेली आणि ती आपल्याला फायनलला आली तिकडनं. मग त्याच्यामुळे युपी आपल्याला क्वार्टर फायनलला आली आणि नंतर सेमीफायनलला कर्नाटक आली आणि फायनलला ही मॅच झाली, सर्व्हिसेस आणि आपली मॅच. जी चांगली मॅच होती सर्व्हिसेसची आणि आपली, ती फायनलला लागल्यामुळे थोडं आपण फायनलला गेल्यामुळे थोडं कॉन्फिडन्स पण वाढला ना आपला. बरोबर. आणि सगळेच चांगले खेळले मॅच मध्ये. आता तुझ्या चांगल्या परफॉर्मन्स नंतर तुला रेल्वेमध्ये नोकरी लागली होती. रेल्वेमध्ये नोकरी, आता प्रत्येक खेळाडूचं स्वप्न काय असतं की मला एक चांगली नोकरी पाहिजे, माझं चांगलं कबड्डी करिअर झालं पाहिजे आणि एक चांगली नोकरी पाहिजे. जेव्हा तुला हे कळलं की मला आता रेल्वेमध्ये नोकरी लागते, म्हणजे त्याची तुला कसं कळलं की तुला नोकरी लागते? आणि जेव्हा ती बातमी तुझ्या कानावर आली? मेडल आलं होतं नॅशनलला तिथे हैदराबादला, रेल्वेचा संघ तिथे क्वार्टर फायनलला हरला होता. त्यावेळेस जे कोच होते राणा तिवारी, रेल्वेच्या संघाचे, इंडियन रेल्वेच्या टीमचे कोच, त्यांनी मला तिथे खेळताना बघितले सेमीफायनल आणि फायनलची मॅच. त्यांनी तिथनं मला येऊन डायरेक्टली विचारलं की नोकरीला आहेस का, कुठे मिळून आहे. तर त्यांनी मला लगेच माझे डॉक्युमेंट्स मागून घेतले, फाईल मागून घेतली त्यांनी मला एक डेट दिली की या डेटला तू मुंबईला तुझे डॉक्युमेंट्स घेऊन ये. आणि त्याच्यानंतर त्यांनीच माझं सगळं जॉईनिंग करून गेले. त्यांचं पण भरपूर हेल्प झाली, म्हणजे नाही का. त्याच्यानंतर म्हणजे असे काय स्पेसिफिक क्रायटेरिया असा असतो की रेल्वेमध्ये जर तुम्हाला जॉब पाहिजे तर सिनियर नॅशनलला मेडल लागतं आणि फर्स्ट सेकंड थर्ड कुठलं मेडल असेल तरी चालतं. आम्हाला गोल्ड होतं निश्चितच तिथे. त्याच्यामुळे सरांनी पण लगेच बोलून घेतलं आणि त्यांनी टॅलेंट कोटा एक असतो रेल्वे, स्पेशल केस टॅलेंट कोटा, त्या कोट्यातनं मला भरती करून घेतलं. रेल्वेमध्ये खेळण्याचा अनुभव कसा होता तुझा? कारण रेल्वेमध्ये महाराष्ट्राकडनं खेळलेलाच होत असतो. हो, रेल्वेमध्ये खेळण्याचा अनुभव. रेल्वेत पहिले म्हणजे जे प्लेअर होते सगळे ओळखीचे होते. आम्ही व्यावसायिक लेवलला जेवढे खेळतो ते त्यामुळे ओळखीचे होते सगळे प्लेअर. आणि काय असा काय वेगळा अनुभव नव्हता, पण रेल्वेमध्ये जाऊन माझ्या खेळामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट झालं. कारण व्यावसायिक लेवलला ज्यावेळेस माणूस खेळतो त्यातनं खेळून खेळून तो तयार होतो. त्याच्यामुळे माझ्या खेळामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट झालं होतं रेल्वेमध्ये जाऊन. कारण की आमच्या रेल्वेचं ज्यावेळेस इंटर रेल्वे असते त्याच्या आधी 1-2 महिन्याचे कॅम्प लागतात आमचे. त्या कॅम्पमध्ये जाऊन पण चांगल्या प्लेअर सोबत प्रॅक्टिस करायला भेटते ना, त्याच्यामुळं खेळामध्ये इम्प्रूव्हमेंट झालं होतं माझ्या. कारण आता नवीन पंकज मोहिते आहे आमच्या रेल्वेमध्ये, अजिंक्य पवार आहे, शुभम शिंदे, श्रीकांत जाधव आहे, हे सगळे खेळाडू आहेत आमच्या इथे, रोहित पार्टे. त्यांच्यासोबत प्रॅक्टिस करून करून आमचं गेम स्ट्रॉंग झाला, माझं इम्प्रूव्हमेंट झाली खेळामध्ये. भारतात आपण पाहतो की सगळ्यात दिमागदार स्पर्धा, झगमगाट म्हणतो आपण त्याला, प्रो कबड्डी. प्रो कबड्डी मध्ये सिलेक्शन कसं झालं तुझं? प्रो कबड्डीमध्ये जे हैदराबादला नॅशनल झाली त्याच्या आधी बँगलोरला सिनियर नॅशनल झाली होती. त्यावेळेस पण मी महाराष्ट्राच्या संघात होतो. तिथनं माझं लिस्टमध्ये नाव आलं होतं, ऑप्शन लिस्टमध्ये. तिथनंच म्हणजे खेळाची सुरुवात झाली होती 5व्या सीझनला. ते ऑप्शन लिस्टला नाव आलं आणि त्याच्यानंतर म्हणजे एक मुंबईत स्पर्धा होती, मुंबई महापौर एक स्पर्धा होती. त्या मुंबई महापौर स्पर्धेमध्ये मी MSCB या संघाकडनं खेळत होतो. त्या संघात त्यांनी मला खेळताना बघितलं, दिल्लीचे जे कोच आणि मॅनेजर होते. तर त्यांनी मला रमेश भेंडेगिरी सर, त्यांनी मला म्हणजे लगेच ऑप्शन मध्ये त्यांनी बोली लावली होती. जेव्हा तू लिलावामध्ये नाव टाकलं, पण ते शाश्वत नसते की आपल्याला नाव खरेदी करतीलच का? जी मुंबई महापौरची स्पर्धा आली तिथे माझा परफॉर्मन्स चांगला झाला आणि MSCBची टीम फायनलला आम्ही हरलो होतो नाशिक आर्मी बरोबर. त्याच्यामुळे त्यांनी तिथं खेळताना बघितलं होतं मला.
पण जेव्हा खरंच तुझं नाव आलं दिले लावत आणि हा. तुला खरंच खरेदी केलं त्यांनी, हा. तेव्हा तुझी प्रतिक्रिया काय होती? घरच्यांना काही आनंद झाला म्हणजे होता? आपलं एक स्वप्न असतं नॅशनल खेळावं. तसं माझं स्वप्न होतं एक प्रो कबड्डीत जाऊन खेळावं म्हणून. कारण की आमच्या घरात सगळे प्लेयर आहे. हम्म, हम्म, प्लेयर असल्यामुळे आमच्या आई वडिलांना पण खूप इच्छा होती हम्म, प्रो कबड्डीत खेळावे म्हणून. भावाला इच्छा होती आमच्या, आणि ते नेमकं सिलेक्शन झालं होतं माझं. खूप आनंद झाला सगळ्या घरच्यांना, आमच्या भावांना, जे भाऊ आहेत सिनियर त्यांनी हम्म. कबड्डी म्हणजे माझे जे सिनियर आहेत त्यांनी खेळून कबड्डी सोडून दिली होती, आणि त्यांच्यानंतर मीच होतो घरात आमच्या की कबड्डी खेळत होतो कंटिन्यू. हम्म, हम्म. कारण की ते जेव्हा खेळत होते तेव्हा काही हे प्रो कबड्डी वगैरे नव्हतं. नव्हतं. सगळे चांगले प्लेयर होते पण त्यावेळेस नव्हतं. पण ते माझ्या रूपाने सगळे बघत होते की ह्याने तरी प्रो कबड्डीत जावं म्हणून. पण त्यांची पण इच्छा पूर्ण आली, माझी पण झाली इच्छा. आणि सगळ्यांचा पाठिंबा लागला मला त्यावेळेस, प्रॅक्टिस करून घेण्यापासून सगळ्या गोष्टी. आता तुझं प्रो कबड्डीमध्ये सिलेक्शन झालं, तू बॅगा भरल्यास, एअरपोर्टला गेलास, एअरपोर्टवर दिल्लीच्या संघासाठी गेलास तिकडं. त्या कॅम्पचा पहिला दिवस, कारण तू सिलेक्शन झाल्यानंतर प्रो कबड्डी म्हणजे एक झगमगाट वेगळा हा असतो, हा प्रेशर असतं. तर तो पहिला दिवस कसा होता तुझा कॅम्प मधला? पहिला दिवस आमचा हरियाणाला प्रॅक्टिस लागली होती, कॅम्प चालू झाला होता. आणि पहिल्या दिवशीच सरांनी प्रॅक्टिसचा जो तडाखा चालू केला होता, सगळेच थकले होते. म्हणजे आम्ही इथनं घरनं मी 2-2, 3-3 टाइम प्रॅक्टिस करून फिटनेस करून गेलो होतो. मग सरांचं जरा प्रॅक्टिस करण्याची टेक्निक वेगळं असल्यामुळं सगळेच प्लेयर थकले होते पहिल्याच दिवशी. आणि काय नाही, प्रॅक्टिसमध्ये चांगली प्रॅक्टिस असायची, थोडा फिटनेस वाढला तिथे जाऊन. नंतर खेळात पण तिथनं भरपूर इम्प्रूव्हमेंट झाली, सरांनी चांगली प्रॅक्टिस करून घेतली होती. प्रो कबड्डीचा कॅम्पची ट्रेनिंग हम्म. आणि आपले नॉर्मल आपण स्टेट वगैरे खेळतो त्याची ट्रेनिंग, काय फरक असतो यात? फरक म्हणजे हाच असतो की प्रत्येक राज्यातनं खेळाडू येतात. त्या प्रत्येक म्हणजे प्रो कबड्डी म्हणजे एक मोठी स्पर्धा आहे. तिथे जो खेळाडू येणारा असतो, प्रत्येक चांगलाच खेळाडू असतो. बरोबर. त्या खेळाडू बरोबर आपण ज्यावेळेस प्रॅक्टिस करतो, आपला गेम आपोआपच इम्प्रूव्हमेंट होणार आहे ना. आणि तिथली प्रॅक्टिस असं असते की 2 टाइम, एक टाइम फिटनेस, एक टाइम प्रॅक्टिस, ग्राउंड प्रॅक्टिस असते. त्याच्यामुळे ते डेली 2 ते 3 महिन्याचा कॅम्प असतो. कारण सीझन मोठा असल्यामुळं तिथे फिट राहावंच लागतं. फरक काय जाणवला तुला की बाबा आपला फरक आपण असं रोजची जाणवला, practice करत होतो आणि आता प्रो कबड्डीची प्रॅक्टिस? कारण फरक हा आहे की वेगवेगळ्या प्लेअर बरोबर आपल्याला प्रॅक्टिस करायला भेटते. हा एक फरक आहे. आपण ग्राउंडवर ज्यावेळेस जातो आपल्या, त्यावेळेस आपण आपल्याच प्लेअर सोबत रेग्युलर खेळत असतो. या स्टेटमध्ये जातो तेव्हा आपल्याला माहिती असतं की हा कसा खेळतो की काय. त्या वेगळे प्लेअर असतात सगळे, त्यांच्याबरोबर खेळायचा अनुभव वेगळा असतो. आपण तुझ्या पहिल्या कॅम्पचं पण बघितलंस, मला आता पहिल्या मॅचच्या थोड्याशा आठवणी सांगशील तुझ्या, जेव्हा तू संघात सिलेक्ट झालास, तुला कळलं की आता खेळणार आहे? प्रो कबड्डीला ना, हो हो, प्रो कबड्डी. 5व्या सीझनला माझी सुरुवात झाली होती खेळायची. आणि म्हणजे असं झालं होतं की पहिला सीझन असल्यामुळे मी थोडं हे झालं होतं, नर्वस झालो होतो. ते दडपण येतं पहिलं, हा, कारण आणि आमची पहिल्यांदा मॅच हैदराबादला होती. हम्म. हैदराबादला पहिली मॅच आमची जयपूर पिंक पॅन्थर बरोबर होती. आणि सरांनी मला पहिल्याच मॅचला संधी दिली. आणि जयपूर पिंक पॅन्थर मध्ये जसबीर, म्हणजे चिलर वगैरे हे चांगले चांगले खेळाडू असल्यामुळे थोडं दडपण होतच. त्यावेळेस जयपूर पिंक पॅन्थरचा वेगळा दबदबा होता, हा. कारण हो. सीझन वगैरे जिंकायचे ते. आणि जसबीर सिंग होते, त्यांची माझ्या साईडनीच एंट्री असल्या, रेड असल्यामुळे थोडं ते दडपण होतं. मग ते सरांनी आधी चांगली प्रॅक्टिस करून घेतली होती की म्हणजे त्या प्लॅनिंग पण केली होती, स्ट्रॅटेजी केली होती मॅचला जायच्या आधी. त्याचे व्हिडिओज दाखवले होते आम्हाला की हा काय करतो, कुठल्या याला ते किक मारतो, काय करतो, ह्या सगळ्या गोष्टी आधी दाखवल्या होत्या. म्हणून त्याच्यावर बरोबर प्लॅनिंग करून मी पण स्वतः एक थोडं तयार होऊन गेलो होतो मॅचसाठी. आणि पहिलीच मॅच मी चांगली खेळलो होतो. म्हणजे त्यांना अपेक्षा पण नव्हती की हा खेळेल की नाही का. याचं पहिलेच एवढं मोठं टुर्नामेंट प्रो कबड्डी सारखं, तर त्याच्यात मी चांगलं खेळलो होतो, चांगला परफॉर्मन्स दिला होता पहिल्या मॅचला. पहिला सीझन कसा जसबीर गेला? सारख्या रेडरला मी पॉईंट दिले नव्हते. मग जसबीर म्हणजे असा मानला जातो की जो जेव्हा संघाला खूप गरज असते पॉईंटची, तेव्हा तो संघ म्हणजे हमखास पॉईंट घेऊन येतो. हो त्या खेळाडूला तू रोखलं होतं सीझन. हो. आता तुझा पहिला सीझन कसा गेला होतास? कारण की पहिला सीझन खूप चांगला गेला होता माझा, कारण की 22च्या 22 मॅच मला खेळायला भेटल्या होत्या. आणि मी परफॉर्मन्स चांगला देत असल्यामुळे सरांनी पण मला म्हणजे असं हे केलं नाही की संधी दिली सरांनी. त्याच्यामुळे माझा पहिला सीझन चांगला गेला होता, 5वं सीझन. त्याच्यामुळे मला 6व्या सीझनला परत रिटर्न दिल्ली हो बरोबर. तो 6वा सीझन बरोबर. हा, तुझा दुसरा सीझन आणि तो 6वा सीझन. 6वा सीझनचे आता सगळ्या गोष्टी ओळखीच्या होत्या तुझ्या. तो सीझन कसा गेला तुला? ओळखीच्या होत्या, पण कोच चेंज झाला होता, प्लेयर चेंज झाले होते. नवीन कुमार आमच्या टीम मध्ये आला होता, त्याचा पण पहिला सीझन होता. काही सिनियर प्लेयर आले होते, विशाल माने असतील, जोगिंदर असतील, हे सगळे होते टीम मध्ये.
आणि असं म्हणजे सिनियर प्लेअर असल्यामुळे ज्यावेळेस 5व्या सीझनला होता आम्ही त्यावेळेस निलेश शिंदे, बाजीराव ओडगे यांचं योगदान मला चांगलं लागलं होतं. स्वप्नील शिंदे असं. मग नंतर 6व्या सीझनला विशाल माने होता, त्याचं पण योगदान चांगलं लागलं मला, की काम वेळोवेळी तो मार्गदर्शन करत होता, की काय चुका होतात काय नाही ते नेहमी सांगत होता तो. त्याच्यामुळे विशाल माने असल्यामुळे काही असं वाटलं नाही थोडं, की प्लेयर जरी चेंज झाले तरी पण असं काय जाणवलं नाही की आपण की कुठं कमी पडतोय म्हणून. त्यावेळेस पण चांगली संधी भेटली, चांगलं खेळून दाखवलं सगळ्या टीमला आणि सगळ्यांनाच म्हणजे टीमसाठी चांगला परफॉर्मन्स दिला होता. दादा, आता तू बोललास की तुमच्या ह्या सीझन मध्ये नवीन कुमार तुमच्या टीम मध्ये आला होता. नवीन नवीन experience. कुमार आता आपण बघतो कबड्डी मधला दिग्गज आहे. तो दरवेळेस सुपर 10 साठी ओळखला जातो, हो, त्याच्या हो. पॉईंट साठी ओळखला जातो. तो पहिल्यांदा तुम्हाला युवा खेळाडू म्हणून पाहायला मिळाला होता. त्यावेळेस त्यात काहीतरी दिसलं असेल की हा खेळाडू खूप पुढे जाणार, असं काही जाणवलं होतं का त्यावेळेस? हो, त्याची तयारी खूप चांगली होती. म्हणजे जे हम्म. आत्ताचे खेळाडू येतात, हम्म, की काय काय खेळाडू चांगले असतात पण त्यांची तयारी नसते. हम्म, हम्म. त्याचा जो खेळावरचा फोकस होता ना तो खूप भारी होता. तो म्हणजे ज्यावेळेस तो आला त्याची ज्यावेळेस शरीरयष्टी होती, हम्म, असं वाटत नव्हतं की हा मुलगा एवढा चांगला खेळेल. हम्म, हम्म, हम्म. पण तो सीझन 6वा सीझन एवढा चांगला खेळला की टीम मध्ये तो कंटिन्यू आता दिल्ली संघात खेळतोय, हो. कंटिन्यू संघातच येतो आणि त्याने विश्वास जिंकला दिलं लोकांचा. ज्यावेळेस आम्ही 6व्या सीझनला गेलो त्यावेळेस दिल्ली ही अशीच टीम होती की हम्म, 5 सीझन मध्ये क्वालिफाय पण नव्हती झाली. हम्म, हम्म. नवीन आल्यापासून ती क्वालिफाय झाली टीम. आम्ही सेमीफायनल खेळलो होतो त्यावेळेस. आता तू दिल्लीकडनं खेळलास, त्यानंतर पुढच्या 7व्या सीझनला तुला बेंगॉल वॉरियर्सने घेतलं होतं. तर बेंगॉल वॉरियर्स मध्ये एक टीम बदलल्यानंतर काय फरक पडतो प्रो कबड्डीमध्ये? नाही, असं काय विशेष फरक काय पडत नाही. सगळे हम्म. प्लेयर ओळखीचेच झाले होते आता नेहमी. हम्म, फक्त काय प्रॅक्टिस बदलते. प्रत्येकाची प्रॅक्टिस घेण्याची स्टाईल वेगळी असते. बाकी असं काय विशेष फरक नाही पडत. प्रॅक्टिस तेवढीच असते. प्रो कबड्डीमध्ये सगळे खेळाडू ज्यावेळेस जाते सगळ्यांना प्रॅक्टिस तेवढीच करावी लागते. कारण की 3 महिने हम्म. खेळायचं असतं कंटिन्यू. त्यामुळे प्रत्येक खेळाडू कधी-कधी एक्स्ट्रा पण एक्सरसाइज करतात. तर आपण बेंगॉल वॉरियर्स बद्दल बघतो की बेंगॉल वॉरियर्स हा पहिल्यापासून थोडासा कमजोर संघ मानला गेलेला आहे. हां. नंतर 7व्या सीझनला त्यांनी डायरेक्ट विजेतेपद मिळवलं. हो. त्या विजेतेपदाबद्दल बोललं जातं की संघाचा कॅप्टन मनिंदर सिंग, कोच रमेश सर असतील, हो. या सर्वांची खूप मेहनत होती, तुमच्या सर्वांची मेहनत होती. हो, हो. मग तो सीझन असा काय फरक एक परत एकदा तो प्रश्न विचारतो तुला मी, असा काय फरक पडला की डायरेक्ट संघाने विजेतेपद मिळवलं? त्या संघात असं आलं होतं की टीम म्हणजे असं डिफेंडर आणि रेडर हे दोन्ही जुळून आलं होतं त्यावेळेस. मनीला सपोर्ट करणारा नबी बक्ष होता इराणचा. त्याचा पहिला सीझन होता आणि तो ऑलराऊंडर होता. तर प्रपंचन होता, सुकेश हेगडे होता. हे सगळे रेडर होते सपोर्टला त्याला. त्याच्यानंतर डिफेंडरमध्ये जीवा कुमार एक्सपिरियन्स डिफेंडर येतो, तो होता. परत बलदेव सिंग म्हणून होता हिमाचलचा. रिंकू होता एक, रिंकू नरवाल. लेफ्ट कव्हरला मी होतो. अजून आदर्श म्हणून एक केरलाचा खेळाडू होता. हे सगळे एक कॉम्पॅक्ट टीम बनली असल्यामुळं ती जिंकून गेलो आम्ही फायनली. महेंद्र सिंगला पण कबड्डीचा दिग्गज मानला जातो. हो. तो त्याच्याबद्दल थोडं सांगशील, कारण की आम्हाला तेवढं जाणून घ्यायचंय, कारण तू त्यांच्यासोबत स्वतः खेळलेला आहेस, की मनिंदर सिंग मध्ये अशी काय वेगळ्या क्वालिटीज होते की ज्यामुळे तो कर्णधार आणि मनिंदर हा खेळाच्या प्रती त्याच्या भरपूर त्याचे कष्ट आहेत त्या खेळामध्ये. ज्यावेळेस तो प्रॅक्टिस करतो तो त्याचा 100% देतो खेळामध्ये. ज्यावेळेस आमचा सकाळचा मॉर्निंगचा वर्कआउट असायचा त्यामध्ये तो त्याचा 100% देतो. त्याचा फोकस जो आहे खेळाच्या प्रती तो भरपूर चांगला आहे. त्याच्यामुळे त्याचा तो आजपर्यंत टिकून आहे खेळामध्ये. आणि त्याचं बॉडीचं स्ट्रक्चर आणि त्याचे हाईट वेट हे चांगलं असल्यामुळे तो अजून खेळात टिकून आहे. आता तू मला मागच्या वेळेस भेटला होता त्यावेळेस सांगितलं होतं की रमेश सरांनी तुझं जरा बॉन्डिंग खूप चांगली आहे. हां. तर तुमच्या बॉन्डिंग बद्दल जरा मला सांगशील की कोच आणि खेळाडू काय किती महत्वाचा रोल प्ले करतात जर तुमच्या बॉन्डिंग चांगली असेल? कोचची आणि माझी ओळख म्हणजे कॅम्पमध्येच झाली होती. आणि रमेश भेंडेकरी सर हे महाराष्ट्राचे असल्यामुळे थोडं त्यांचं आणि आमची जमायचं आमचं म्हणजे सगळे थोडं वेगळं लक्ष पण दिलं गेलं त्यांनी माझ्याकडे, की त्या प्लेसवरती दुसरा पोरगा नसल्यामुळे त्यांनी माझ्याकडनं चांगली प्रॅक्टिस करून घेतली. आणि त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीवरती खरा उतरलो होतो मी. त्यांचा विश्वास बसला होता माझ्यावरती. त्याच्यामुळे त्यांचं आणि माझं बॉन्डिंग चांगलं झालं होतं. की म्हणजे ते जे प्रॅक्टिस घ्यायचे त्याच्यात कुठं कमी पडत नसायचं. खेळामध्ये जे स्किल शिकवायचे
ते पण एकदम मन लावून करायचो मी. आता आपण या रमेश सरांबद्दल बोललो, मी दुसऱ्या रमेश सरांबद्दल विचारायला बोला, कारण हे जे रमेश सर आहेत हा. त्यांनी पुणे पलटन सोबत विजेतेपद मिळवलंय, बेंगॉल वॉरियर्स सोबत विजेतेपद मिळवलंय, बेंगळुरू बुल्स सोबत विजेतेपद मिळवलंय. मागच्या 4-5 सीझन मध्ये त्यांच्या संघावर 3 विजेतेपद, 1 उपविजेतेपद आहे त्यांच्याकडे. कोचिंग तर इम्पॉर्टंट आहेच, पण म्हणजे काय असं वेगळेपण आहे सरांच्या शिकवण्यामध्ये? वेगळं पण असं काही नाहीये, म्हणजे हम्म. नाही का म्हणता येणार. पण ते जे प्रॅक्टिस घेत आणि ज्या गोष्टी सांगतात, काय काय चुका ज्या होतात ते एकदम बारकाईने सांगतात. त्याच्यामुळे प्लेअर पण त्या गोष्टीवरती काम करतो. आणि बाकी काय एवढं असं खास नाही, म्हणजे नाही का. फक्त टीम पण चांगली पाहिजे त्यासाठी. पोरांनी मन लावून प्रॅक्टिस पण केली पाहिजे. आणि ज्यावेळेस कोच सांगतो आपला, ते पण पूर्ण गोष्टी ऐकल्या पाहिजे. BC रमेश सर असे आहेत की स्वतः ते अर्जुन अवॉर्डी आहेत, मोठे खेळाडू आहेत. आणि त्यांना माहिती आहे कुठला प्लेअर काय करू शकतो, कुठल्या प्लेअर मध्ये काय क्वालिटीज आहेत, हे बरोबर बारकाईने ओळखून सांगतात सगळ्या गोष्टी. एखाद्या कबड्डी खेळाडूच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाच्या गोष्टी असतात: फिटनेस, रिकव्हरी. फिटनेस चांगला ठेवण्यासाठी आणि रिकव्हरी करण्यासाठी काय केलं पाहिजे? एखाद्याचा खेळाडू बघत असेल, त्याला कबड्डी खेळायची असेल, आणि तू कसा करतोस? फिटनेस टिकवण्यासाठी महत्वाचं म्हणजे ना, आहार चांगला घेतला पाहिजे. तुमचा आहार जर चुकीचा असेल तर तुम्ही फिटनेस मध्ये भरपूर मागे पडाल. कारण की तुम्ही असं चुकीचं जर खात असाल काही, तर फिटनेस करू शकणार नाही. बरोबर. तुमचं मनच लागणार नाही खेळात. खेळाला जो आहार लागतो फिटनेससाठी, तोच आहार तुम्ही घेतला पाहिजे. ना, आहारावरती कंट्रोल ठेवलं पाहिजे. काही चुकीचं खाऊन जरी प्रॅक्टिसला गेला तरी मन लागत नाही आपलं, जड काय खाऊन गेला तरी. व्यायाम करण्यापेक्षा सगळ्यात जास्त महत्वाचा तुमचा आहार व्यवस्थित असतो. आहार व्यवस्थित पाहिजे. आहार जर चुकीचं झालं तर सगळ्या गोष्टींमध्ये येतो, बाधा येतो. इंजुरी आणि रिकव्हरी बद्दल जरा सांगशील? फिटनेस जर नसेल खेळामध्ये आमच्या, आता असं झालंय मातीवरनं मॅटवर आल्यामुळे कबड्डी, फिटनेस खूप महत्वाचा आहे. फिटनेस जर खेळाचा नसेल, खेळाडूचा नसेल, तर त्याला इंजुरी होतेच त्याला. कारण की 3-3, 4-4 महिन्याचे सीझन आहे, त्याच्यानंतर आल्यानंतर नॅशनल आहे, मग बाकीचे सिलेक्शन ट्रायल आहे. जे आता समजा आम्ही रेल्वेमधनं खेळतो तर आमची इंटर रेल्वे आहे, त्याच्यानंतर नॅशनल आहे. प्लेअरला 12 महिने खेळत राहावं लागतं. प्रो कबड्डी झाल्यानंतर पण अजून बाकीच्या टुर्नामेंट, लोकल टुर्नामेंट असतात, व्यावसायिक असतात. प्रत्येक जण त्याच्या त्याच्या क्लबमध्ये जाऊन खेळतो. त्याच्यासाठी फिटनेस हा रोज डेली करावाच लागतो कबड्डी या खेळाडूला. कारण की एक दिवस पण असं चुकून चालत नाही. चुकवलं तर तो प्लेअर पाठीमागं पडत जातो आणि इंजुरी होत जाते त्या प्लेअरला. कबड्डी बरोबर फिटनेस असंच म्हणता येईल. हो हो हो. मॅचच्या दिवशीचा रुटीन बद्दल थोडं सांगशील, आणि जेव्हा मॅच नसते त्या दिवशीच्या रुटीन बद्दल जरा सांगशील आम्हाला? मॅच ज्या दिवशी असायची आमची, त्या दिवशी म्हणजे आम्ही हलकाचा आहार घेतो. संध्याकाळी समजा मॅच आहे तर हलका आहार घ्यायचा, रेस्ट करायची चांगली, आणि स्ट्रेचिंग वगैरे करतो आम्ही भरपूर, पाणी जास्त पितो. हा मॅचच्या दिवशीच आमचं रुटीन असतं. मॅच नसलेल्या दिवशी प्रॅक्टिस करायचं, आपला जो आहार ठरलेला असतो तो घ्यायचा, बस एवढंच असतं. बाकी असं काय वैयक्तिक. आणि आता ड्युटीला जातोय त्याच्यामुळे ड्युटीला जावं लागतं. म्हणजे ज्यावेळेस पहिले खेळायचो कंटिन्यू, ड्युटीला लागायच्या आधी, जॉबला लागायच्या आधी, त्यावेळेस वर्कआउट करून आलं की आहार घ्यायचा, रेस्ट करायची, नंतरून थोडं म्हणजे कुठं फिरलं, काम केलं थोडं, तेवढं झालं. परत येऊन जेवण केलं झोपेतनं उठल्यानंतर की परत आराम करून संध्याकाळच्या प्रॅक्टिसला जायचं. बस एवढंच आमचं रुटीन असायचं पहिलं. आता तरी थोडं ऑफिसला जावं लागतं, ड्युटीला जावं लागतं रेल्वेत असल्यामुळं, तेवढं आता आत्ताचं रुटीन आहे. प्रो कबड्डीची ती चमचमणारी ट्रॉफी हातात घेणं, ती फिलिंग काय? प्रत्येक कबड्डी खेळाडूचं, आता भारतातल्या प्रत्येक खेळाडूचं स्वप्न आहे, भारतातल्याच म्हणण्यापेक्षा मी म्हणेल जगभरातल्या कबड्डी खेळाडूचं स्वप्न आहे की ती प्रो कबड्डीची ट्रॉफी आपल्या हातात येईल, आणि तू ती घेतली आहेस. तर ती ट्रॉफी हातात घेणं, काय काय भावना आहेत? मी म्हणजे असं चांगलं वाटलं होतं त्यावेळेस, खूप भारी फील झालं होतं की एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे तो, त्यावर आपण दिसतोय आणि त्यामध्ये आपण विनर होतोय. आणि त्यामुळे अगदी आपण संघाचा एक पार्ट होतो, खेळत होतो आम्ही, In7 मध्ये खेळत होतो, आणि ती ट्रॉफी जिंकली होती आम्ही. खूप आनंद झाला होता, घरचे पण भरपूर आनंदी झाले होते. तो एक्सपिरियन्स वेगळाच होता, म्हणजे की काय म्हणता येईल त्याला, आपलं की शब्दात सांगता येणार नाही असा एक्सपिरियन्स होता तो.
ज्यावेळेस आमची टीम फायनलला गेली त्यावेळेस सगळे खुश होतो आम्ही. महाराष्ट्रातले पण बरेच खेळाडू होते त्यात. आणि असं झालं होतं की आता फायनलला गेले, फायनल जिंकायची. आणि आमची तसंच म्हणजे तयारी होती, प्रॅक्टिस असेल, सगळ्या गोष्टी असेल. आणि ते स्वप्न पूर्ण झालं होतं माझं. तुम्ही पार्टी कशी केली? टीम आता जिंकली आहे टीम. टीम ज्यावेळेस जिंकली त्यावेळेस मग तिथंच फोटो वगैरे काढले. रूमवरती येऊन आम्ही भरपूर हॉटेलवरती येऊन भरपूर धिंगाणा घातला होता. मग तिथेच हॉटेलवरतीच आमची पार्टी वगैरे झाली, जेवण वगैरे झालं. नंतर सगळ्यांनी रेस्ट केली आणि मग दुसऱ्या दिवशी प्रत्येकाने घरी आले होते. कबड्डी व्यतिरिक्त असं दुसरा कुठला खेळ खेळतोस का तू? म्हणजे तुला आवड आहे दुसऱ्या खेळामध्ये? दुसरा रेसलिंग सगळे खेळ होते ना, मग ते जायचे, मग त्यांच्या पाठीमागे आम्ही पण जायला लागलो. आणि म्हणजे असं झालं होतं की रेसलिंगच्या पण मी प्रॅक्टिसला जायचो आधी. घरी आखाडा होता, तालीम होती, मग तिथे पण जायचो आम्ही. पण नंतरून हे भावांकडे बघून थोडं कबड्डी खेळ कल आमचा वळाला आणि मग कबड्डी खेळायला लागलो. आता एवढा बिझी शेड्यूल असतो तुमचा, रोजचे प्रॅक्टिस सुद्धा असतात, रोज तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागते. हो, पण जेव्हा कबड्डीतनं एखादा मोकळा वेळ मिळतो त्यावेळेस काय करायला आवडतं तुला? फिरायला आवडतं भरपूर बघून. नवीन नवीन प्लेसला जायला आवडतं. माझे मित्र आहेत, त्यांच्याबरोबर फिरतो मी नेहमी. सुट्टीच्या दिवशी आम्ही भरपूर एन्जॉय करतो. महाराष्ट्रात आपण पाहतो दादा की भरपूर कबड्डीमध्ये भयानक स्पर्धा आहे. जिल्ह्यामध्ये भयानक स्पर्धा आहे. आता तू सर्व खेळाडूंना ओळखत असशील, पाहत असतील नवीन खेळाडू जे आहेत. तुला असं कुठले खेळाडू वाटतात की जे पुढे जाऊन महाराष्ट्रातले, जे पुढे जाऊन भारतासाठी खेळतील? पंकज मोहिते एक आहे, अजिंक्य पवार आहे थ्रिल्लीचा आमचा. असे आहेत एक दोन खेळाडू आहेत, ते खेळू शकतात. पंकज तर आता मला वाटतं जे पुढची एशियन गेम खेळेल ते त्यामध्ये त्यांनी खेळलं पाहिजे. आताची जी नॅशनल झाली ना, तर मग त्याचा परफॉर्मन्स चांगला होता त्याच्यामध्ये. आता महाराष्ट्रातच बोलू आपण, महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे भरपूर चांगले खेळाडू आहेत की जे अजून प्रो कबड्डी लेवलला खेळलेले नाहीत, महाराष्ट्राकडनं खेळलेले नाही. तुझ्या नजरेत असे 2-3 कोणतेही खेळाडू आहेत की, आणि ते का खेळाडू आहेत की तुला असं का वाटतं की ते खेळतील महाराष्ट्र आणि प्रो कबड्डी? आदित्य चौगुले माझ्या क्लबमध्ये खेळतो. संचित पाटील आहे, ते पण खेळाडू खेळले नाहीत अजून महाराष्ट्रात, पण आता चांगली प्रॅक्टिस करतात ते, चांगले खेळतात ते पुढे जाऊन ते खेळू शकतात. प्रो कबड्डी असेल, महाराष्ट्र असेल, ते खेळू शकतात. एखाद्या खेळाडूला हा प्रश्न खरंच मला विचारावासा वाटतो खूप की खेळ कबड्डीने आयुष्यात काय दिलं? कबड्डीने भरपूर काय दिलं. कबड्डीने महत्वाचं म्हणजे नाव दिलं. त्याच्यामुळेच आज आम्ही खेळामुळे नाव दिलं, नोकरी दिली, सगळ्याच गोष्टी. म्हणजे समाजामध्ये वागण्यासाठी जे नाव लागतं ते नाव दिलं. आज मला खेळामुळे लोक ओळखतात सगळीकडे. ते एक महत्वाचा पार्ट आहे की आज कबड्डीमुळे खूप आम्ही मोठे झालो, सगळ्या गोष्टी आमच्या सेट झाल्या. खेळाने भरपूर काही दिलं आम्हाला. कबड्डीमुळेच आहे आज आम्ही सगळ्या गोष्टी. प्रो कबड्डीमध्ये असं तू खेळले ते संघ आहेतच, एखादा असा संघ आहे का तो तुला खूप आवडतो प्रो प्रो कबड्डी कबड्डी मधला? पुणेरी पलटण टीम, पुणे पडणं आवडतं. पुणेरी आणि जयपूर पॅन्थर. कारण काय आवडण्याचं? पुणेरी म्हणजे आपल्या हा पुणे- घरचा संघ आहे हा. माझा. त्याच्यामध्ये खेळायची इच्छा होती पण काय संधी नाही भेटली. आणि जयपूर पिंक पॅन्थर म्हणजे अभिषेक ते बच्चन. पहिल्या सीझन पासूनची दहशत दबदबा त्या हा, संघाचा आहे. आणि तिथे प्लेअरला भरपूर म्हणजे असं सांभाळलं जातं प्लेअरला. भरपूर प्लेअरकडे खूप चांगल्या नजरेने बघितलं जातं. क्रिकेट पाहतोस? क्रिकेट कधी कधी पाहतो म्हणजे. क्रिकेट मध्ये IPL वगैरे बघतोस काय? आता वर्ल्ड कपची फायनल बघितली तेवढंच. आवडता खेळाडू कुठला आहे क्रिकेटमध्ये? रोहित शर्मा आहे, विराट कोहली आहे. तू स्वतः एक डिफेंडर आहेस. डिफेंडरला सर्वात जास्त त्याचे टॅकल पॉइंट्स असतात. टॅकल पॉइंट मध्ये डॅश असेल, अँकल होल्ड असेल, थाय होल्ड असेल, चेन टॅकल असेल किंवा ब्लॉक असेल. तुझ्या सर्वात आवडीचा असा टॅकल कुठला आहे? डॅश आवडतो. हा. तुझ्या कबड्डी कारकिर्दीमधला आतापर्यंतचा सर्वोत्तम क्षण? सर्वोत्तम क्षण म्हणजे एक तर माझं सिनियर नॅशनलला ज्यावेळेस आम्ही गोल्ड आलं, तो एक क्षण खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी. कारण की 11 वर्षानंतर ते मेडल आलं होतं, त्यात मी सहभागी होतो. पण खूप महत्वाचा क्षण आहे माझ्यासाठी तो क्षण आहे. प्रो कबड्डीतलं एक मेडल आलं ते क्षण आहे. तर 2 तुझ्या आवडीचे क्षण आहेत. एक जे नॅशनल जिंकलास तू, सिनियर नॅशनल, आणि एक प्रो कबड्डी जिंकलास. तर दादा तुझ्यासारखेच असे खेळाडू, भरपूर खेळाडूंची इच्छा आहे की महाराष्ट्राचं त्यांनी नाव मोठं करावं, भारताचं नाव मोठं करावं, प्रो कबड्डीमध्ये खेळावं. जे स्वप्न घेऊन आता नवीन नवीन मुलं तयार होत आहेत, तर नवीन मुलांना एक यशस्वी खेळाडू म्हणून तू काय सल्ला देशील की काय केलं पाहिजे त्यांनी?
म्हणजे आमच्या ग्राउंडवर ज्यावेळेस आम्ही प्रॅक्टिसला जायचो, आमचे कोचेस असे सांगायचे, आमचे भाऊ असे सांगायचे, की बाकीचं जर तुला खेळात तयारी करायची, खेळात काहीतरी व्हायचंय, तर मग सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतात. एक तपश्चर्या करावी लागते. तर ती तपश्चर्या खेळाडूंनी केली पाहिजे. जर मी आज येतोय प्रॅक्टिसला, 2 दिवस गायब होतोय, प्रॅक्टिस करत नाहीये, मग त्या गोष्टींनी काही फरक पडत नाही खेळायला. 2 दिवस माणूस खेळतो, तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी तो बंद होतो आणि ते इंजुरी होऊनच बंद होतं. त्याच्यामुळे खेळायचं जर असेल तर त्यांनी तपश्चर्या केली पाहिजे, भरपूर मेहनत घेतली पाहिजे, सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस केली पाहिजे. त्याशिवाय काहीच भेटत नाही आणि कष्ट केल्याशिवाय काहीच भेटत नाही. ही जी गोष्ट आहे ती खरीच आहे. खेळाला ते पण तेच गोष्ट महत्वाची आहे, की तुमचा फोकस भरपूर महत्वाचा आहे. फोकस नाही केला खेळाकडे तर तुम्ही काहीच करू शकत नाही. आता म्हणलं जातं की पुण्या मुंबईच्या खेळाडूंना ते खूप सोपं आहे कबड्डी खेळणं, जे हम्म. की बाकीच्या जे ग्रामीण भागातनं खेळाडू येतात आपल्या महाराष्ट्राच्या. तर पुणे मुंबईमध्ये त्या खेळाडूंनी येणं किती महत्वाचं आहे, किंवा आहे का असं का की त्यांनी येणं गरजेचंच आहे पुण्यात, की तुम्ही गावात पण करू शकता? नाही, गावाकडे पण करू शकता. आता हम्म. प्रो कबड्डीमुळे प्रत्येक गावागावात ही कबड्डी पोहोचली आणि गावागावातनं खेळाडू चांगले येतात. त्यासाठीच आमचे जे आमदार आहेत महेश दादा लांडगे, हे पण नेहमी त्यांचा प्रयत्न असतो नेहमी, की नवीन खेळाडू कसे तयार होतील आणि बाहेरच्या गावातनं, म्हणजे आता त्यांचा हे स्टेडियम जे आमचं केलंय ते दादांचंच खूप मोठं योगदान आहे, महेश दादा लांडगेंचं, की त्यांचं हा म्हणजे हे काय म्हणता येईल त्याला, त्यांचं हे धोरण आहे की आजूबाजूतले खेळाडू भागातले तयार, आपल्या इथे येऊन प्रॅक्टिस जरी केली तरी चालेल, पण खेळाडू तयार झाले पाहिजे नवीन नवीन आणि आपल्या भागातनं जास्त खेळाडू प्रो कबड्डी या नॅशनलमध्ये, इंटरनॅशनलमध्ये गेले पाहिजे. त्यासाठी त्यांनी एवढा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले आता. आता आपण एवढं मोठं स्टेडियम पाहतोय, हा भैरवनाथ क्रीडा संस्था म्हणून आहे. हा तर मला या संस्थेबद्दल थोडंसं सांगशील, ते खेळाडू घडवण्यात किती काय करतात ते सध्या, आणि एखाद्याच खेळाडूला जर इकडे यायचं असेल तर काय केलं पाहिजे त्यांनी? आमची संस्था, ही नवीन संस्था तयार केली आम्ही, आता नवीन संस्था झाली आहे. त्यामध्ये आता जर तुम्हाला खेळायचं असेल आमच्या संस्थेतनं तर प्रॅक्टिसमध्ये कधी पण येऊ शकता तुम्ही. आपल्याकडं प्रॅक्टिस कुठले चार्जेस घेतले जात नाही, आपण फ्रीमध्ये सगळं हे करतो खेळाडूंना. मॅट आहे इथे, जिम आहे, सगळ्या गोष्टी आहे, ग्राउंड आहे, सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे इथे. त्याच्यामुळे फक्त खेळाडूंनी यायचं, प्रॅक्टिस करायचं आणि त्याच्या फ्युचरकडे लक्ष द्यायचं, हाच आपलं दृष्टिकोन आहे. बाकी असं काही नाही आपलं. विराज दादा, खूप खूप धन्यवाद. तुझ्या वेळातला वेळ तू आम्हाला दिलास. मला या इंटरव्ह्यू मधलं खूप अशा माहिती मिळाली ज्या आतापर्यंत मला कधी माहिती नव्हत्या. आता आमचे तर फॅन्स नाही आहेत काही, पण तुझ्या फॅन्सला विनंती करशील की आमचं जे नवीन युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला वगैरे सांगशील, आणि बस. आपला हा स्पोर्ट्स मराठी एक युट्यूब चॅनल आहे आणि याला तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि खूप चांगल्या माहिती भेटत असते यांच्या चॅनलच्या मार्फत. लास्ट टाइम आमच्या क्लबचा एक मुलगा आहे, त्याची पण यांनी इंटरव्ह्यू घेतला होता. असे नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओज आणि काय अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही यांना नक्कीच फॉलो करा. विराज दादा बोललेत, आता तुम्हाला करायला लागतंय बघा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.